Good morning, student. Today's subject is English. My English book 4, page number 42. How birds fly. Fourth, subject English. Chapter How Birds Fly. Dear children, our today's topic is how birds fly. You must be interested in knowing how they fly, isn't it? Yes, ma'am. How do birds fly? Simple. You will say birds fly using their wings. पक्षी कसे उडतात? तुम्ही म्हणाल सिंपल म्हणजे सोपं आहे. त्यांचे पंख हलवून ते उडतात. True. But having wings is not enough. There are many other things that help birds to fly. ट्रू, खरं आहे. बट देर आर मेनी अदर थिंग्स म्हणजे अजून इतर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात. फक्त पंख असणं हेच पुरेसं नाही. Birds have a very light body. Their bones are very strong but hollow. पक्ष्यांचे शरीर वजनाने खूप हलके असते. लाईट बॉडी म्हणजेच हलके शरीर, त्यांच्या शरीराला वजन नसते. देअर बोन्स आर व्हेरी स्ट्रॉंग बट हॉलो म्हणजेच त्यांची हाडे आतून पोकळ असतात पण मजबूत असतात. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. Their feathers have special shapes. The feathers are arranged in a special way in the wings. फेदर्स म्हणजेच पक्ष्यांची जी रंगीबेरंगी पिसे असतात ना, ती विशिष्ट शेप्स म्हणजे विशिष्ट आकारात मध्ये असतात. द फेदर्स आर अरेंज इन अ स्पेशल वे इन द विंग्स म्हणजेच ती विंग्समध्ये म्हणजे त्यांच्या पंखामध्ये विशिष्ट प्रकारे आकारात बसवलेली असतात. प्रत्येक पक्षाचा आकार, प्रत्येक पक्षाचं पीस हे वेगळ्या प्रकारचं असतं बरं का. उदाहरणार्थ कोंबडीचं पीस, चिमणीचं पीस, कबुतराचं पीस, पोपटाचं पीस हे निश्चित वेगळ्या रंगात, वेगळ्या लांबीचं, वेगळ्या प्रकाराचं असणार आहे. The wings have powerful muscles. विंग्स म्हणजे त्यांचे पंख. हॅव पॉवरफुल मसल्स म्हणजे त्यांचे पंख हे ताकदवान स्नायूंचे बनलेले असतात. पक्ष्यांना उंच आभाळात भरारी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या पंखात ताकद असली पाहिजे आणि त्यासाठीच हे मसल्स उपयोगी ठरतात. Birds can move their wings easily in different ways. They flap. They flutter. They soar high into the air. म्हणजेच पक्षी आपले पंख सहजतेने वेगवेगळ्या प्रकारे हलवू शकतात. दे फ्लॅप म्हणजे वर खाली करून पंख हलवले जातात. दे फ्लटर म्हणजे फडफडवणे. बदकाचे पंख फडफडवणे तुम्ही पाहिले असेल किंवा कोंबडीच्या पंखांची फडफड पण तुम्ही पाहिली असेल. दे सोअर हाय इन टू द एअर आणि उंच आभाळात भरारी घेणारा गरुड किंवा घार यांच्या पंखांची हालचालही तुम्ही पाहिली असेल. They glide in the sky. They can turn this way or that way as they fly. पक्षी ग्लाइड म्हणजे संथपणे किंवा हळुवारपणे विहार करतात. पक्षी आकाशामध्ये संथपणे विहार करतात आणि तसे करत असतानाच दे कॅन टर्न म्हणजे ते वळू शकतात. धिस वे ऑर दॅट वे ॲज दे फ्लाय. उडत असतानाच ते कोणत्याही एका दिशेला पटकन वळू शकतात. They can see things from far away. They can land easily and safely. दे कॅन सी म्हणजे ते पाहू शकतात. थिंग्स फ्रॉम फार अवे म्हणजे खूप लांबूनही त्यांना त्या गोष्टी सहजतेने जमिनीवरच्या दिसतात. आपल्याला उदाहरण माहिती आहे ते घारीचं. घार हिंडते आकाशी, नजर तिची पिलांपाशी. म्हणजे कितीही उंच ते भरारी घेत असले तरी जमिनीवरील त्यांचे असलेले भक्ष्य, अगदी पाण्यातले सुद्धा त्यांचे असलेले भक्ष्य त्यांना पटकन दिसते. असे भक्ष्य टिपण्यासाठी दे कॅन लँड इझिली अँड सेफली म्हणजे ते सहजतेने जमिनीवरती येऊ शकतात आणि सुरक्षितपणे पटकन उतरून किंवा झेप घेऊन झडप घालून आपले भक्ष्य टिपतात. Birds can ride the wind or air currents and travel long distances. बर्ड्स कॅन राईड द विंड ऑर एअर करंट्स म्हणजेच पक्षी विहार करताना हवेचा झोत किंवा हवेचे प्रवाह
यांचा उपयोग करत असतात. अँड ट्रॅव्हल लाँग डिस्टन्सेस म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा पक्षी प्रवास करतात, स्थलांतरित होतात. तुम्ही हे परिसर अभ्यास 1मध्येही पाहिले आहे की पक्षी स्थलांतर करतात. हवामानातील बदल व निवारा आणि अन्न शोधण्यासाठी पक्षी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये प्रवास करत असतात. Isn't it wonderful? Nature has given them the ability to fly in the sky. They are the inspiration behind aeroplane and helicopters. But aeroplane and helicopters use different methods to fly. They need fuel to fly. After all, it's a machine. We can't compare an artificial thing with a natural thing. Children, can you think of other things that fly? Find out how they fly. Mosquitoes, flies, butterfly, grasshoppers, bees, dragonflies. Wasps also fly. How do they fly? You don't know? Okay, I will tell you. Many insects can hover or stay in one spot in the air, doing so by beating their wings rapidly. As the wings push down on the surrounding air, the result reaction forces the insect up. पक्ष्यांकडे पाहूनच माणसाला विमानाची कल्पना सुचली असावी असे म्हटले जाते. या पक्ष्यांबरोबरच अनेक कीटकसुद्धा अवतीभोवती आपल्याला उडताना दिसतात. याची उदाहरणे आपण आत्ताच पाहिली. कशी बरं होते या कीटकांच्या पंखांची हालचाल? तर त्यांचे छोटे छोटे पंख खूप वेगाने भरभर हलत असतात आणि त्या हालचालींमुळे हवेचा दाब खाली ढकलला जातो व त्यामुळे छोटा कीटक वरती उचलला जातो. आहे ना सगळं मजेशीर? The wings of most insects are evolved to that daring the upward stroke. The force on the wing is small. Can you tell me what is the difference between flap and flutter? Ma'am, I will show you. I cannot tell it in words, but I will act accordingly. Ma'am, this is flapping and this is fluttering. Correct. So flapping is moving the wings up and down. Fluttering म्हणजे पंख फडफडवणे. ही जलद हालचाल असते. तिथल्या तिथे केली जाणारी हालचाल असते. And what do you understand by they soar high up in the air? Ma'am, म्हणजे ते आकाशात उंच झेप घेतात, हो ना? Yes, correct. And what is gliding in the air? म्हणजे संथपणे हवेत तरंगतात, घार हिंडते तसे. बरोबर आहे. So you have understood the lesson very well. मुलांनो, तुम्हाला हा धडा नक्कीच आवडला असेल. आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील पेज नंबर 42 अँड 43 42 आणि 43 पानावरील चित्र पहा. त्यातील वाक्य वाचण्याचा प्रयत्न करा. त्याचे शब्दार्थ लिहा आणि पक्ष्यांची जी आकृती पाठवली आहे त्यात त्या पक्ष्याचे भाग दाखवलेले आहेत. हेड, टेल, बीक, विंग्स, आईज हे आपल्या वहीत छान व्यवस्थित काढा आणि त्यांची नावे द्या. थँक्यू. बाय बाय.